कल्याण रेल्वे स्थानकाजवळील दीपक हॉटेलजवळील स्कायवॉकवर एका वाटसरूवर हल्ला झाल्याची आणखी एक घटना घडली आहे, ज्यामध्ये पीडितेच्या डाव्या डोळ्याला खोल दुखापत झाली आहे। महात्मा फुले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास कल्याण पश्चिम येथील चिकनगड येथील रहिवासी राजदेव गुप्ता हे दीपक हॉटेलजवळील स्कायवॉकवरून त्यांच्या घरी जात होते। वाटेत अचानक स्कायवॉकवर एक ओळखीची बाई भेटली। राजदेव तिथे 2 मिनिटे थांबले आणि बोलू लागले। दरम्यान जाफर नावाचा एक तरुण आणि त्याचा दुसरा सहकारी तेथे आले आणि त्यांनी विचारले, तुम्ही या महिलेशी का बोलत आहात? असे बोलल्यानंतर दोन्ही तरुणांनी गुप्ता यांना मारहाण केली। या हल्ल्यात राजदेव गुप्ता यांच्या डाव्या डोळ्याला खोल दुखापत झाली। रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी गुप्ता यांना ताबडतोब एक्स-रे वगैरे करण्याचा सल्ला दिला आहे, कारण त्यांचा डावा डोळा उघडत नाही। त्यामुळे डाव्या डोळ्यातील दृष्टी कमी होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। या घटनेपूर्वी सोमवार 21 एप्रिल रोजी दुपारी नाशिकमधील पंचवटी येथील रहिवासी असलेल्या विक्रांत शेलार नावाच्या एका वाटसरूला काही गुन्हेगारांनी मारहाण करून त्याचा आयफोन हिसकावून घेतला होता। स्कायवॉकवरून जाणाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या मारहाण आणि वस्तू हिसकावून घेण्याच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत, ज्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। सध्या रस्त्याने जाणारे राजदेव गुप्ता यांच्या तक्रारीवरून कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी जाफर आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्या दोघांचा शोध घेत आहेत।